यवतमाळ जिल्ह्यातील मुकुटबन वनपरिक्षेत्रात एका वाघिणीची प्रकृती खालवल्याने वन विभाग आणि जलद बचाव पथक सतर्क झाले। वाघिणीच्या पायाला गंभीर दुखापत झाली होती आणि ती जागेवरच अडकून पडली होती। पशुवैद्यकीय तज्ञांच्या मते वाघिणीला लकवा झाल्याचा अंदाज आहे। तिच्या जीवाला धोका निर्माण झाल्याने तातडीने अंधारी वाघ्य प्रकल्पातील बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले। डार्क मारून वाघिणीला बेशुद्ध करण्यात आले आणि तिच्या यशस्वी रेस्क्यू करत पुढील उपचारासाठी नागपूरच्या गोडेवार बचाव केंद्रात हलविण्यात आले। यवतमाळ जिल्ह्यातील मुकुटबन वनपरिक्षेत्रातील भेंडाळा नियक्षेत्र कक्ष क्रमांक 20B सावडी रोपवणा येथे वाघिणीच्या मागच्या पायाला गंभीर दुखापत झाली होती। ती आपल्या मागच्या पायावर उभे राहू शकत नव्हती आणि एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकत नव्हती। वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी केल्यानंतर वाघिणीला अर्धांगवायू झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला। ही माहिती मिळताच तातडीने अंधारी व्याघ्र प्रकल्पातील जलद बचाव पथक पाचारण करण्यात आले। घटनास्थळी पोहोचताच पशुवैद्यकीय तज्ञ डॉक्टर रविकांत खोब्रागडे यांनी वाघिणीला बेशुद्ध करण्यासाठी डाट तयार केला। अजय मराठे यांनी अचूक निशाणा साधत वाघिणीच्या डाव्या खांद्यावर डाट मारला। काही वेळातच वाघीण बेशुद्ध झाली आणि तिचे यशस्वी रेस्क्यू करण्यात आले। तिला तातडीने नागपूरच्या गोरेवाडा वन्यजीव बचाव केंद्रात हलविण्यात आले, जिथे तिच्यावर विशेष वैद्यकीय उपचार केले जात आहेत। एकीकडे जंगलातील वाघांची संख्या वाढावी म्हणून प्रयत्न सुरू असताना दुसरीकडे वाघांच्या आरोग्याला धोका निर्माण होणे हे गंभीर बाब आहे। वाघिणीला अर्धांगवायू होण्यामागील नेमके कारण काय, तिची तब्येत कशी सुधारेल याचा सखोल तपास वन विभागाकडून सुरू आहे। मित्रांनो, वाघ हा जंगलाचा राजा आहे, मात्र त्याच्यावरही गंभीर संकटे ओढवत आहेत। यवतमाळच्या मुकुटबन जंगलातील या वाघिणीचा लकवा झाल्याचा संशय व्यक्त केला आहे, पण हा प्रकार घडण्यामागे नैसर्गिक कारण आहे की मानवी हस्तक्षेप याचा शोध घेण्याची गरज आहे। वन विभागाने यावर अधिक संशोधन करणे आणि वन्यजीव संरक्षणासाठी ठोस उपाययोजना करणे ही काळाची गरज आहे।